किती वर्षांनी भेटलो ना आपण. पण अथर्व कुठे आहे? तो नाही आला अजून. मला काय वाटत नाही तो आता येईल आपल्याला भेटायला. का? अरे माझे 7,500 रुपये घेतलेत त्यांनी तेव्हा. मग अरे तुझ्याकडनं 7,500 घेतले, माझ्याकडनं 10,000 रुपये उधार घेतले, म्हणजे आपल्या दोघांचे मिळून 17,500 रुपये होतात. मला म्हणाला तू सिनियर आहेस यार, तू तर मला जास्त दिले पाहिजे, मला 15ची गरज आहे, 15,000 घेत माझ्याकडून. अरे मला म्हणाला मित्राला मदत करत नाही, हे काय बरोबर नाही म्हणत माझ्याकडून 25-30 घेतले रे. काय आता येऊ दे, त्याचा हिशोबच करतो बरोबर. आलो. काय काय कसला हिशोब करताय? अरे अथर्व 7,500 वर्ष जगणार आहेस तू. आणि मी तर 10,000 वेळेला तुझं नाव काढलं, म्हटलं येईलच अथर्व. 15,000 वेळा मी यांना सांगितलं की येणार, तू येणार म्हणजे येणार. 15 आठवते ना? आणि हे बोलले तू येणार तर मी 25-30 हजार वेळा मान हो. नाही कळलं. तेजस्विनी, तुला ती रश्मी आठवतीये का? कोण रे रश्मी? आठवतीये रश्मी? तू तिच्यासोबत पळून जाणार होतास. अगं नाही, मी तेव्हा अजिबात पळून जाणार नव्हतो. मी आता पळून जातोय. अरे थांब, कुठे चाललास? माणसं असतात ना, सिक्रेट्स ओपन झाल्यावर एकमेकांवर गेम करणार. खरंच आहे, मैत्रीत तर कधीच सिक्रेट सांगू नये. आता यांनी तुमच्या घरी सांगितलं होतं की तुम्ही सिगरेट मारता, मी तुम्हाला कधी कळून पण दिलं नाही. नाही सर, मला ते नाही संजय नार्वेकर नाही, संजय जाधवच्या घरी सांगायचं होतं. त्यांनी पण तुला मदत केली, आपल्याला मदत केली, आणि तू त्यांचं पण सांगायचं. मी काय म्हणतोय, तुम्ही भांडणार आहात का? तिकडे भांडता का प्लीज? नाही मी ऐका, मी नार्वेकर. चला, माझा हिशोब चुकता झाला. एक बिर्याणी बोला ये रे पैसा थिर्री.